नमस्कार. प्रसार भारतीमध्ये 410 जागांसाठी भरती सुरू आहे. तर आज आपण या भरतीची नोटिफिकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करू. नोटिफिकेशनची तारीख आहे 16/6/2025. या ठिकाणी पदाचं नाव आहे टेक्निकल इंटर्न्स. आपण जी जाहिरात बघतोय ती वेस्ट झोनसाठीची जाहिरात पाहतोय आपण. त्याच्या पुढे आहे कॅटेगरी. पदाचं नाव या ठिकाणी मेन्शन आहे टेक्निकल इंटर्न्स आणि नंबर ऑफ पोझिशन, एकूण जागा ज्या आहेत त्या 66 आहेत. त्याच्यानंतर आहे प्लेस ऑफ वर्क आकाशवाणी अँड डी डी केंद्राज, वेस्ट झोन प्रसार भारती ॲज डिटेल इन द ॲनेक्शर. पुढे ॲनेक्शरमध्ये डिटेल दिलेला आहे. त्याच्या पुढे आहे ड्युरेशन ऑफ एंगेजमेंट. नियुक्तीचा कालावधी आहे 1 वर्ष. पुढे आहे एज नॉट एक्सिडिंग 30 इयर्स ॲज ऑन द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवाराचं वय जे आहे ते 30 वर्षापेक्षा जास्त नसावं. एकत्रित स्टायपेंड जो आहे तो आहे 25,000 रुपये पर मंथ. त्याच्यानंतर खाली आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन. एमध्ये आहे बॅचलर्स और मास्टर डिग्री इन इंजिनिअरिंग इन रिलिव्हंट स्ट्रीम सच ॲज. पुढे स्ट्रीम्स दिलेले आहेत इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, IT किंवा कम्प्युटर सायन्स अशा संबंधित शाखांमध्ये शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्था AICTE/UGC मान्य इथून अभियांत्रिकीमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी संबंधित शाखेमध्ये किमान 65% गुण असणे आवश्यक आहे. तर पुढे आहे B फ्रेश ग्रॅज्युएट्स/ पोस्ट ग्रॅज्युएट्स ऑर दोज हू हॅव कम्प्लिटेड देअर डिग्री इन द अकॅडमिक इयर 2024-25 आर एलिजिबल. नुकतेच पदवीधर/ पदव्युत्तर पदवी झालेले किंवा शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आपली पदवी पूर्ण केलेले उमेदवार देखील पात्र आहेत. अंतिम निकालाची प्रतीक्षा करणारे उमेदवार संस्थेच्या प्रमुखाकडून प्रमाणपत्र घेऊन अर्ज करू शकतात, परंतु निकाल जाहीर झाल्यावरच किमान गुणांच्या अटी पूर्ण झाल्यावरच त्यांचा अर्ज हा ग्राह्य धरला जाईल. या ठिकाणी नेचर ऑफ ड्युटीज दिलेले आहेत. Only shortlisted candidates will be contacted via email. Candidates are advised to keep checking inbox, spam, junk folder for any communication. केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच ईमेलद्वारे संपर्क केला जाईल, त्यामुळे उमेदवारांनी इनबॉक्स, स्पॅम फोल्डर, जंक फोल्डर हा वारंवार चेक करत राहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 10 नंबर. Those candidates who are eligible and willing to work on above terms and condition in Prasar Bharati having requisite qualification indicated above may apply online on Prasar Bharati web link. या ठिकाणी वेबसाईटची लिंक दिलेली आहे. Within 15 days from the date of publication on Prasar Bharati website along with self-attested copies of supporting documents. वरील अटी व शर्तीनुसार प्रसार भारतीमध्ये काम करण्यास इच्छुक आणि पात्रतेच्या आधारे पात्र असलेले उमेदवार संकेतस्थळावर प्रकाशित दिनांकापासून 15 दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती जोडाव्यात. आणि पुढे आहे अर्ज करताना जर काही अडचण असेल तर त्याचा स्क्रीनशॉट अटॅच करून जो या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल ID वरती सेंड करायचं आहे. नेम ऑफ द व्हर्टिकल्स विभागाचं नाव खाली या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला आहे दूरदर्शन. त्याच्यानंतर प्लेस दिलेला आहेत, कुठल्या सिटीसाठी किती जागा आहेत. खाली आहे आकाशवाणी. मुंबईसाठी 7 जागा आहेत. रत्नागिरीसाठी 2 जागा आहेत. सांगली 2 जागा. नंतर पुण्यासाठी सुद्धा 2 जागा आहेत. HPT मालाडसाठी आहेत 3 जागा.
HPT मालाडसाठी आहेत 3 जागा. पुढे खाली CCW मुंबईसाठी सिव्हिलसाठी आहेत 2 आणि 1 आहे ते इलेक्ट्रिकल, आणि पुण्यासाठी सुद्धा सिव्हिलसाठी 2 आणि 1 आहे ते इलेक्ट्रिकलसाठी आहेत. या ठिकाणी एक नोट दिलेली आहे, कॅन्डिडेट्स विथ सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आर एलिजिबल फॉर सिव्हिल पोझिशन्स इन CCW मुंबई अँड पुणे ओनली अँड नॉट फॉर अदर व्हर्टिकल्स. सिव्हिल इंजिनिअरिंग असलेले उमेदवार केवळ CCW मुंबई आणि पुणे येथील सिव्हिल पदांसाठी पात्र आहेत, इतर कोणत्याही विभागासाठी ते पात्र नाही आहेत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.